भोंदू कमलेश महाराज विरोधात आणखी 6 तक्रारी दाखल. अनिसचा पुढाकार. इंदिरानगर परिसरातील भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी यांनी सोलापूरमधील 2 भावांना मृत्यूची भीती दाखवून त्यांची 2 एकर जमीन व 1.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आणखी 6 व्यक्तींनी काल तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दोषारोपपत्र अधिक मजबूत होईल असा विश्वास अनिसने व्यक्त केला. लोहगाव पुणे येथील रत्ना अशोक पाटील या महिलेस शारीरिक त्रास होत असताना त्यासाठी तंत्रविद्या करावी लागेल या बहाण्याने भोंदूबाबाने स्मशानात अघोरी पूजा करत व पशुबळी देत 4 लाख रुपये उकळविले. त्यासाठी त्याने उज्जैनला नेण्यात आले. काही दिवसानंतर पीडितेच्या परिवाराला कोलकाता या ठिकाणी विमानाने नेऊन महाकाली देवीच्या ठिकाणी त्यांची अघोरी पूजा करण्यात आली. तो सर्व खर्च पीडितेकडून करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील भगीरथ भगवान कटके यांनी भोंदूबाबाचे यूट्यूब चॅनल पाहून नाशिकला आले होते. भोंदूबाबाने त्यांना पितृदोष आहे असे सांगितले. नाशिक व उज्जैन या ठिकाणी होमहवन करण्यासाठी त्यांच्याकडून 7 लाख रुपये उकळविले. बीड येथील संजय साहेबराव झेंडे यांनाही भोंदूबाबाने पितृदोष सांगितला होता. त्यांच्याकडून पूजेसाठी 21,000 रुपये घेऊन अधिक 2 लाख रुपयांची मागणी केली. भोंदूने त्याच्या महाधी विज्ञान विद्या ट्रस्टमध्ये त्यांना सदस्य करून घेतले, पण नंतर बाबाचे काळे कारनामे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ट्रस्टच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुंबई येथील संजयभाई मखावाणाजी, दर्जीभाई व इतरांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या कामी अनिसचे कृष्णा चांदगुडे, व्ही.टी. जाधव, राजेंद्र दरोडे, ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे आदींनी पाठपुरावा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार हे अधिक तपास करीत आहेत. आणखी कुणी पीडित असेल तर अनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अनिसने केले आहे. अघोरी पूजेची भीती दाखवून सोलापूरच्या 2 सख्या भावांचे आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याची तक्रार अंधश्रद्धा समितीकडे आली होती. त्यानुसार नाशिकचा भोंदू कमलेश अधिकारी याच्या विरोधात नाशिक येथील इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये 25 मे 2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानानुसार त्यानंतर पुणे, बीड, अहिल्यानगर, मुंबई येथून या भोंदूच्या विरोधात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यानंतरही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही नम्र आवाहन करतो की ज्यांना कुणाला ह्या भोंदूने फसवले असेल, शोषण केलं असेल, त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी तातडीनं दाखल कराव्यात. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.